मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य करत काल एक जी आर काढलेला आहे आणि याच्या निषेधार्थ जालन्यात ओबीसी बांधव जे ते आक्रमक झालेले आहे। जी आर फाडत पायाखाली तुडवत त्यांनी सरकारचा निषेध नोंदवलेला आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलेले आहे। आपल्यासोबत सगळे ओबीसी बांधव आहेत। काय सांगाल, काय निदर्शने केले, काय नाही आता काय देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमचा डीएनए ओबीसीचा आहे आणि काल ज्या पद्धतीनं जी आर काढला ओबीसी समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला 100% आणि आपल्या ताटातलं गेलं काय अशी भावना झाली। त्या गोष्टीला विरोध म्हणून या ठिकाणी आज जालना जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही आलो होतो। मुंडे साहेब, राज्यभरामध्ये ओबीसी समाज आक्रमक होतोय। भुजबळ काय सांगाल, आज तुम्ही देखील आक्रमकपणे आज जी आर ची पायाखाली तुडवलेलं चेक करा एकदा। ज्या अंतरवाली सराटीने या मराठा समाजाला चुकीचं आरक्षण दिलं त्याच अंतरवाली सराटीमध्ये आता आमचं दुसरं ओबीसी आणि ओबीसी विमुक्तांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देऊन आम्ही आमच्या ओबीसीचं जे संविधान विरोधी आणि बेकायदेशीरपणे काल झोपीत दोंडा टाकण्याचं काम या राज्य सरकारने केलं। ओबीसीचे हक्क आम्ही पुन्हा मिळवल्याशिवाय राहणार नाही। भुजबळ साहेब आणि ओबीसीची इतर तमाम नेत्यांच्या नेतृत्वात आगामी काळात महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। आज कशा प्रकारे तुम्ही म्हणजे सरकारचा निषेध केला? आज आम्ही शासनाने काल जो रात्री उशिरा आम्हाला निर्णय हातात आला तो आमच्या झोपेत धोंडा पाडणाऱ्या निर्णयाचा आम्ही त्या निर्णयाला पायदळी तुडवलंय आणि ओबीसी आणि भटके विमुक्त समाज जसा हा निर्णय पायदळी तुडवला दादा, इकडं भाजपकडनं सतत सांगण्यात येतं की ओबीसी म्हणजे आमचा डीएनए ओबीसीचा आहे। कुठेतरी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम झालं की ओबीसी समाज 100% या भारत राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ओबीसी आरक्षण म्हणजे काय गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये। हा जो दबलेला पिछडलेला जो मागास समाज आहे त्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी हा आरक्षणाचा कार्यक्रम आहे। आता गावगाड्यामध्ये समजा एका ग्रामपंचायत सदस्याचं समजा एखादा धनगर येतोय, एखादा माळी येतोय, एखादा वंजारी येतोय, एखादा वडार येतोय, तर ते ओबीसी आरक्षणामुळे त्यांचं घर किती असतं गावामध्ये 1 किंवा 2। आणि आता जर का मराठा समाजाला जर का ओबीसी म्हणून राजकीय आरक्षण जर भेटन तर आमच्या या समाजाला कधी प्रतिनिधित्व भेटन राजकीय? म्हणजे हे जे मराठा समाजाचं ओबीसीकरण जे चालू आहे याला आमचा विरोध आहे। आम्हाला त्यांचं शैक्षणिक दृष्ट्या किंवा नोकऱ्यामध्ये आमच्या आरक्षणाला विरोध नाही त्यांच्या, पण तुम्ही जर का आमच्या मुख्य जो आरक्षणाचा गाभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला त्या गाभ्यावरच तुम्ही जर का हातोडी घालणार असाल तर आमचा या गोष्टीला तीव्र प्रकारचा निषेध आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर शासनाने काढ काढलेला जी आर फाडत ओबीसी बांधवांनी पायदळी तुडवलेला आहे। यानंतर शासनाला देखील पायदळी तुडू अशा प्रकारचा आक्रमक इशारा जो आहे तो ओबीसी आंदोलक देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।